आज आपण बघणार आहोत प्रॉन्स कोळीवाडा। इथे आपण साधारण 1 वाटा कोळंबी घेतली आहे, स्वच्छ धुवून साफ करून घेतली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालूया लसूण, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मसाला आणि चवीनुसार मीठ आणि आंबटपणासाठी आपण ह्याच्यामध्ये घालतोय कोकम आगळ। हे घालून आपण छान मॅरिनेट करून घेऊया ह्याला। कोळीवाडाचा कसा छान लाल कलर असतो, त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालूया आणि ह्या पूर्ण मिक्सचरला छान मॅरिनेट करून आपण साईडला ठेवूया। आता आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे 1 चमचा, 1 मोठा चमचा आणि 1 मोठा चमचा आहे बेसन। आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा अरारोट पण घेतोय। आता आपण ह्याच्यामध्ये आपले जे मसाले आपण घातले होते कोळंबी मॅरिनेट करताना, मसाला, हळद आणि मीठ ते घालूया। कोकम आगळ पण ह्याच्यामध्ये आपण घालतोय आणि काश्मीरी मिरची पावडरसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय। थोडंसं पाणी घालून आपण हा घोळ छान तयार करून घेऊया। हे कोटिंगसाठी आपण करतोय, तर मेक शुअर करा की ह्याच्यामध्ये असे गुठले असे लम्प्स राहणार नाहीत। छान फाईन पेस्ट झाली पाहिजे। हे कोटिंगसाठी जे आपण बॅटर रेडी केलेलं आहे ते असं दिसायला पाहिजे, असं थिक पाहिजे, म्हणजे ती कोटिंग व्यवस्थित होते कोळंबीवर। कढईत तेल गरम करत ठेवूया आपण आणि आपल्या कोळंबीला आपण कोटिंग करायला घेऊया। ही कोळंबी आपण जी मॅरिनेट केली आहे ती आपण ह्या बॅटरमध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया। व्यवस्थित कोटिंग ती कोळंबीला लागलं पाहिजे। आता तेल छान गरम झालं आहे, आपण ह्याच्यामध्ये आपली कोळंबी घालून छान फ्राय करून घेऊया। हे बघा, एका साईडने आपली कोळंबी झालेली आहे। आता आपण पलटून घेऊया, दोन्हीकडनं छान ह्याला फ्राय करून घेऊया। गोल्डन ऑरेंज रेड असा कलर येईस तोपर्यंत फ्राय करून घेऊया। हे झाल्यावर आपण अजून एक राऊंड तुम्हाला दाखवू आम्ही प्रॉन्स कोळीवाडाचं टाकून। हे बघा, हे आता आपण काढून घेऊया आणि आता आपण दुसरा राऊंड टाकूया। आपला प्रॉन्स कोळीवाडा रेडी आहे। तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्नेहाज मेनू चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।